कपडे घाल, त्याला कपडे घालायला सांगितले. आता रक्षाबंधन सुरू करायचंय म्हणजे दादाला राखी बांधणार आहेस का तू? दादा सांग पटकन काय गिफ्ट देणार आहे? अरे वा, हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण अगदी मजेत. आणि आज आहे वृंदाचं पहिलं रक्षाबंधन. ये आणि आमच्याकडे कोण आलंय? वृंदाचा भाऊ जो लाजतोय. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पहिलं रक्षाबंधन वृंदाचं कसं केलंय आम्ही, काय काय केलं. ऍक्च्युली दीदी आली आणि मला सरप्राईज दिलं होतं दीदीने रक्षाबंधनासाठी स्पेशली, ज्याचा ब्लॉग तुम्ही स्टार मीडिया मराठीवर बघणार आहे इंटरव्ह्यू आमचा. तर तिने मला सरप्राईज दिलं होतं. आणि काल होता सॅटर्डे, आज आहे संडे. तर वृंदाचं पण रक्षाबंधन असणार आहे आणि आता ते निघणार आहेत पुण्याला. तर मी म्हटलं चला एक व्लॉग करून टाकूया, वृंदाला पण मेमरी राहील, आम्हाला पण लक्षात राहील की व्लॉगमध्ये काय काय म्हणजे काय काय केलं आम्ही. आज सकाळी मी थोडंसं शॉपिंग केलं. वृंदाला दीदीने छान असा फ्रॉक घेतला आहे, मी अगस्त्याला टी शर्ट्स घेतलेत. तर असं आम्ही छोटंसं, अजून वृंदाला कळत नाही आहे पण तिचं पहिलं रक्षाबंधन आहे, ते आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. त्याचा हा व्लॉग आहे. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बघा वृंदाचं रक्षाबंधन पहिलं. एवढं सगळं चाललंय आणि अगस्त्याचे नखरे चालले. तुला जे सांगितलं ते पटकन कर ना. मग पटकन कपडे घाल, त्याला कपडे घालायला सांगितले. आता रक्षाबंधन सुरू करायचंय म्हणजे जे काही आहे ओवाळण्याचं ते सगळं सुरू करायचंय. मस्त वृंदा आमची फ्रॉक घालून रेडी झालेली आहे. हा असं उलट धरतीला वृंदाला इतका गोड फ्रॉक आणि मावशीने घेतलाय वृंदाला. आणि अगस्त्य बघा, अगस्त्याला तर सॉरी अरे अरे सगळीकडे मी काय व्यवस्थित बसलोय. हा पण कट म्हणतोय. नाही नाही, वृंदाला अशी मावशी घेऊन बसलेली आहे. अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई, वो आवर पटकन लुकड्या. आज राखी पौर्णिमा करणार का तू? दादाला राखी बांधणार आहेस का तू? हो का? मस्त मस्त राखी आणली का? आणि तुला गिफ्ट पण मिळणार. हो हो, तर मस्त मस्त भरपूर गिफ्ट देणार आहे दादा. दादा काय गिफ्ट देणार आहे? दादा काय गिफ्ट देणार आहे सांग मला. दादा सांग पटकन काय गिफ्ट देणार आहे? नाही काय नाही. वृंदा एवढ्या आवडीने तुला राखी बांधणार, तू काय देणार तिला? निर्लज्ज निर्लज्ज मुलगा. आत्ता शिकतो कुठे घ्यायला लागलाय वृंदाला. आता राख्या आणि ते सगळं ताट वगैरे मी रेडी करते. कशाला 5 वर्ष लागतील? गिफ्ट द्यायला आत्ताही देऊ शकतोस. तू घेतलास का टी शर्ट? असं काय करतो? पैसे मम्माने दिले त्याचे, पण थॉट तुझाच होता ना. मग झालं, ते पण गिफ्टच धरायचं. आमची गिफ्ट्स रेडी आहेत. इथे तिचे कपडे, माझं मी जे घेऊन ठेवलेले त्याच बॅग वगैरे रेडी आहे. तर मी ताट रेडी करते. आणि ओके, दीदी आली आहे मग तिला. नाही अगस्त्य, अरे प्लीज. असं झालेलं आहे. ते हे जा प्रॉब्लेम नको व्हायला. या साईडने ये. टडांग टडांग. आता तांबणच आहे. तांबणामध्ये मी करते कारण की माझ्याकडे चांदीचं ताट नाही आहे छान असं. याच्यातच टडांग टडांग सरका सरका तांदूळ काढूया. पुढच्या वर्षी ना अगस्त्याने ऍक्च्युली कॅमेरा धरलाय. पुढच्या वर्षी छान असं तबक तयार करूया आणि त्याच्यामध्ये छान असं तुला ताट तयार करून आपण राखी बांधूया. तेवढं करून हळद रे. आणि थोडं मागून केलंस ते डोकं उडतंय ना तिचं. नाही उडत आहे.
उलट हे खूपच जास्त होत बा. हा करेक्ट बॅलन्स. चल अगो बाई, आमच्या कॅमेरामॅनला खोकलाय. आता तुपाचा दिवा नाही करत आहे, हे माझ्याकडे तेलच आहे. ते तेल याच्यात घालते. काय होतंय? वाटेचं काय? वात आहे त्याच्यात ऑलरेडी. अगस्त्य आव थांब जरा. छान. आपल्याला गोडाचं काही नाहीये आणि कालचे सगळे चॉकलेट संपवलेत ना. फरेरो नाही कुठे फरेरो संपवलेत. हो का? हो त्याचा डबा ह्याला होता. चिन्मय काकाने संपवले. 2 होते ना. ओके आपण काय करूया? कॅडबरी होती. एक्झॅक्टली. माझी कालची कॅडबरी आहे ना. तिकडे ठेवलीस बाळा? वरती वरच्या ह्याच्यात आहे. आपण आता हे नाहीये, आता आपल्याकडे गोड काही नाहीये, तर अगस्त्य याच्यावरच काम चालवून घे. ओके. अगस्त्य दादासाठी चॉकलेट, गोडाच्या ऐवजी डार्क चॉकलेट. आणि अंगठी ठेवूया. आता राखी. अगस्त्य बस. काय असं उघडलं असशील? ते ऑलरेडी उघडं होतं म्हणून मी थोडं अजून उघडलं. अगस्त्य बस खाली. खाजवतं. अगस्त्य प्लीज. अरे असे भाऊ असल्यावर काय होणार आहे? म्हणजे आता मी शब्द नाही वापरू. आहे. ओके. आता वृंदाला द्या आमच्याकडे. बाबा से अगस्त्य समथिंग्स. हॅलो. आता Say something. हो. अरे वा. Say something. चिन्मय ताट दे. गुड्डे पुढे सरक. काय आहे? काय करतो दादा? काय करतो दादा? खिडकी लावली पाहिजे आणि वार. कशा सरळ घे. सोड. हाय दादा. आम्ही सुरू तिथे तू फोटो काढशील का? म्हणजे आपल्या मेमरीज पण राहतील. हा चालेल. चला मावळा पण आला. चला करूया सुरुवात. येस. वृंदू हे बघ काय आहे. वृंदू हे बघ, दादाला काय करायचं माहितीये? तुला माहितीये दादा आहे हा. मस्त. हे बघ. ये दादा पुढे ये. अरे वा. ही हातच लावतीये ना. असं करून दादा. मग काय करायचं हे? हो गरम होतंय. हो बाबा आम्ही एसी बेबीला गरम होतंय. हो. आणि मग आता बांधूया राखी. वा. हे वृंदा हे बघ काय. आम्ही एक हलकस फोटोशूट पण करतो. चला फोटोशूट. तिला गिफ्ट. वा. थँक्यू दादा. दे हातात दे. थँक्यू दादा. आता आम्ही देणार दादाला गिफ्ट. ते बरं ते दादा आपला दादा आहे ना. हा दादा कोण आहे? वृंदाचा पहिला ऑफिशियल सण. आता घे तिला. घ्या. थांब तसंच थांब.
शेअरिंग कॉन्टेस्ट. अरे वा 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 हसा तिच्याकडे. आता आमची जेवणं झालेली आहेत. मी चेंज केलं आहे तुम्ही बघताय. आणि इथे सगळे पहुडलेत. मेन जो कार्यकर्ता आहे रक्षाबंधनाचा तो असा आहे. मेन कार्यकर्ता ॲक्च्युली आम्ही दोघी आहोत, दीदी आणि माझं दोघींचं रक्षाबंधन आहे. आता नवीन जनरेशन यंग जनरेशन मधले हे दोघं आहेत. त्यातली एक तर तिथे गायब आहे आतमध्ये बेडरूममध्ये, एकटी मस्त झोपली आणि हा लोळतोय असा. पण आत्ता यांना आता निघायचं आहे पुण्याला, कारण उद्या अगस्तीची शाळा आहे आणि जास्त दिवस सुट्टी नाही घेऊ शकत आणि आता ट्रॅव्हल पण करायचं आहे. आणि ह्या दीदीला काम पण आहे, दीदी फार बिझी आहे बाबा, दीदीला वर्कआउट करायचा आहे. तुम्ही जर तिचे व्हिडिओज बघितले नसतील, रील्स बघितले नसतील तर प्लीज जाऊन बघा. प्रियांका दबडे असं तिचं इंस्टाग्राम पेज आहे त्याच्यावर. तर आता यांची अशी तयारी चाललेली आहे. मला ओव्हरऑलच व्हिडिओ आता कन्क्लूड करायचा होता. छोटासा व्हिडिओ होता, शॉर्ट आणि स्वीट असा. वृंदाचं पहिलं रक्षाबंधन. आता तिचा फेस न दाखवता मला हे सगळं करायला लागतंय. पण मी प्रॉमिस करते, मी दिवाळीत पाडव्याला तिचा फेस म्हणजे काय ते तोपर्यंत आय होप की ती सरळ बसायला लागली असेल आणि मान अक्षरशी होत नसेल तिची, तर तेव्हा मी फोटो टाकणार आहे. आणि मग अगस्त भाऊबीजेचा पण ब्लॉग करूया काय. मग तेव्हा छान असा भाऊबीजेचा ब्लॉग करतो आम्ही, तेव्हा वृंदाला मी दाखवेन छान असं. तर आता झाली यांची तयारी, बॅगा वगैरे भरून. दीदीला घाई आहे त्यामुळे तिचं असं झालंय आवर 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 आवर. तर निघालेत ते आता पुण्याला आणि मी बघू कसं मला जमतंय पुण्याला. पण ह्या आता श्रावणाच्या महिन्यात किंवा गणपतीच्या आधी मी 2-3 ब्लॉग छान टाकणार आहे. त्यातला एखादा पुण्यात करता आला तर मला खूपच आवडेल. तर एनिवेज कसा वाटला हा ब्लॉग मला प्लीज सांगा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. वृंदाबरोबरचे आणखीन छान छान मोमेंट्स मी करणारच आहे तुमच्याबरोबर शेअर. ते पण बघत राहा, त्याच्यावर पण कमेंट करत राहा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.